हॅलो, नमस्कार, जय महाराष्ट्र मंडळी. कसे आहात तुम्ही सगळे? तर आजच्या या ब्लॉगमध्ये स्पेशल असं आहे की सकाळी 5:30 वाजताची माझी जिमची बॅच आहे. जिम म्हणजे झुंबा क्लास आहे. झुंबाची लेडीजची एक बॅच आहे, जेंट्सची एक बॅच आहे. ती झाल्यानंतर मी माझा व्हिडिओ शूट केला कृष्ण जन्माष्टमीनिमित्त. तर 2 व्हिडिओ शूट केले. एक डान्सचा व्हिडिओ शूट केला आणि एक इंस्टाग्रामसाठी शूट केला. तो केल्यानंतर जेव्हा मी घरी जाते तेव्हा छान अशी तयारी करून मंदिरात जाण्यासाठी तयार होत असते. मध्येच आमच्या जिमूला मी बोलत असते आणि बिचारीचं इग्नोर करणं चालू असतं. बघा आवाज देते. आणि मी आईला फोटो काढण्यासाठी सांगितलं, कारण खूप दिवसानंतर मी सलवार घातलेला असतो. तर आईला म्हटलं की फोटो काढ, तर आमच्याही व्हिडिओ काढण्यातच लागलेले. तर मग मीच नंतर सेल्फी काढले. सेल्फी काढल्यानंतर मंदिरामध्ये देवाला प्रसाद घेऊन जाण्यासाठी, तसेच नांदेडला शिवपुराण होतं तर तिथे पण प्रसाद आईला घेऊन जायचा होता, म्हणून वाटण्यासाठी चॉकलेट आणि बिस्किटं घेऊन गेली. सोबतच देवबाप्पासाठी छान असे लाडू पण घेऊन गेली. आणि जात असताना नंतर लक्षात आलं माझ्या की बाबा जिमीसाठी तर हे राहिलेलंच आहे, तिचं फूड संपलं होतं. तर फूड घेण्यासाठी मी गेले माऊली पेट शॉपमध्ये. उमरखेडमधलं सुप्रसिद्ध असे पेट शॉप. इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्हेरायटीज, डॉग फूड, कॅट फूड, फिश फूड आणि सगळ्या ॲक्सेसरीजसुद्धा इथे मिळून जातात. आता बघा इथे छान असे फिशसुद्धा तुम्हाला दिसत असतील. सुंदर सुंदर अशा फिश आहेत त्याच्याकडे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर बसस्टँडच्या समोरच माऊली पेट शॉप आहे, तर तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता. आणि मला तर खूपच आवडली ही वाली. त्याच्यानंतर छान असं आमच्या जिमीसाठी फूड घेतलं आणि नंतर मी गेले मंदिरामध्ये. कृष्ण जन्माष्टमीनिमित्त इथं झालेला सुंदर असा देखावा मी तुम्हाला दाखवतच आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं पवित्राणाय साधूनां विनाशायश्च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ह्या ज्या पंक्ती मी तुम्हाला वाचून दाखवल्या ह्या श्रीकृष्णाच्या आहेत, जसं तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. तर श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये आपल्या सर्वांना जीवनाचा सार काय आहे ते समजावून सांगितलेलं आहे. तर ह्याच गोष्टीला मानून आपण सर्व आज चांगल्या मार्गावर आहोत. आणि श्रीकृष्णानं सांगितलेल्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये एक ही सुद्धा येते की वेळ पडली तर शस्त्रसुद्धा उचलावं लागतं. आताच बघितलेल्या कोलकाता ज्या घटनेमध्ये आपण बघितलेलं आहे की त्या मुलीसोबत जे काही झालं वाईट, तर आता सरकारने नवीन कडक असा कायदा काढायलाच पाहिजे असं माझं पर्सनली तर म्हणणं आहे. आणि मुलींनी स्वतःहून स्वरक्षणासाठी खूप जास्त लक्ष देणं फार गरजेचं आहे, कारण प्रत्येक वेळेस हा कृष्ण सखा नाही येऊ शकत तुमच्या मदतीला. तर मैत्रिणींनो, तुम्ही स्वतः तयार व्हायचं आहे स्वतःच्या संरक्षणासाठी. तर मी देवाला प्रसाद वाटला, त्याला एकच गाऱ्हाणं घातलं की बाबा तुझा जसा आशीर्वाद द्रौपदीवर होता तसाच आम्हा सर्व बहिणींवर असू दे, आणि तू कृष्ण सखा होऊन आमच्या सर्वांचं संरक्षण कर आणि आमच्या हातामध्ये एवढं बळ दे की आम्ही स्वतःचं सुद्धा रक्षण करू शकू. तर देवाला प्रसाद दिल्यानंतर हा छोटासा बालगोपाल मला दिसला. मी त्यालासुद्धा प्रसाद दिला आणि त्याच्यासोबत मस्ती करत असतानासुद्धा त्याला पण मी म्हटलं की बाबा मलासुद्धा प्रसाद दे, कारण साक्षात बालकृष्णाचे रूपच दिसत आहे. तर त्याला म्हटलं बाबू मला पण दे प्रसाद. बघा, तर तो विचारत पडला हिला काय देऊ, तर त्याने त्याच्या हातामध्ये त्याला भेटलेलं फळ त्याने मला रिटर्नमध्ये दिलं. तर मी त्याला म्हटलं पिल्लू मला हे नको आहे, मला छान असा मी तुला जो प्रसाद दिलेला आहे तोच मला रिटर्नमध्ये दे. देवाचं छान दर्शन झाल्यानंतर जेव्हा मी घरी येते तेव्हा माझी आणि जिमूची मस्ती होते, कारण जिमूसाठी मी खाऊ आणलेला असतो आणि हे जेव्हा तिला माहीत होते त्यानंतर तिचा उत्साह इतका भयंकर असतो की बाबा 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 सांगता सोय नाही. बिचारी बघा, आता तिला बस म्हटलं बसते, उठ म्हटलं उठते. हां, खाण्यापुरतं बरं का, खाण्यापुरतं ओबिडियंट असते ती. एकदा खाणं झालं की हम आपके हे कोण असं म्हणूनच ती दूर दूर पळते. बघा ना किती छान असं. बघा, बस म्हटलं पटकन बसली. खूप छान आहे जिमू. आणि घरामध्ये पाळीव कुत्रं असणं किंवा पाळीव एखादा प्राणी असणं फार चांगलं असतं. घरातलं इन्व्हायरमेंट ते खूप छान ठेवतं. सोबतच संध्याकाळी घरी गेल्यावर आईने मला सांगितलं की आपल्याला माईच्या इथे जायचं आहे. सत्यनारायणाची पूजा केली होती माईने. तुमच्या कोणाच्या घरी जर सत्यनारायणाची पूजा झाली असेल तर सांगत चला, कोण कोण करतं तेही सांगत चला. आमच्या मायचं, माझं आणि माझ्या आईचं, आमच्या तिघींचं त्रिकूट खूपच छान जमतं बरं का मंडळी. आणि छान असा प्रसाद वगैरे घेतल्यानंतर माईने सांगितले की बाबा आता आलेलेच आहात तर जेवणसुद्धा करून जा. तर मस्तपैकी आम्ही जेवण केलं तिथे.
तर माईने सांगितलं की आमचा जे मोठा दादा होता तो वैष्णवदेवीला वगैरे जाऊन आलेले, तर माईने मस्त स्वतःच्या हाताने मला पट्टी बांधली, आईला बांधली, प्रसाद दिला. छान असं सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्ही जेवण करायला बसलो. पण तत्पूर्वी जेवण करायला बसण्याआधी आमच्या छोट्याशा बच्चा कंपनी हाय कर हाय कर ए नाव सांग. नाही नाव नाही, सिद्धिका सिद्धिका नाव सांग. श्रीधिका तू सांग. श्रीधिका तुझं अंकिता. हिचं नाव सिद्धिका, हिचं नाव अंकिता. मोठं कोण आहे तुमच्या? कोणत्या वर्गात आहे तू? चौथीलाच का दोघीजणी? 9 महिन्याचा फरक आहे. ही 30 तारखेला हिचा जन्म झाला, ती 30 तारखेला पोटात राहील. मग पुन्हा 30 फर्स्ट क्लास असं जेवण करून हसी मजाक करून आम्ही निघलोय दळण घेण्यासाठी, कारण दळण नेऊन टाकलं होतं आणि घेऊन वापस यायची आठवण नव्हती. पण आईने लक्षात आणून दिलं की बाई दळण घेऊन यायचं आहे, नाहीतर उद्यासाठी स्वयंपाक करायला पीठच नाही. मग ह्यांच्यासोबत पण छान अशी हसी मजाक, माझी सर्वांसोबत बॉन्डिंग खूप चांगली असते. सो फायनली दिवसभरात आज काम आटपून, दिवसभर नाही बट जेव्हा संध्याकाळी बाहेर गेली होती ते सगळं आटपून फायनली घरी आले आणि बस आता आराम करायचा आहे. परत उद्या सकाळच्या क्लासला जायचं आहे, त्याच्यामुळे भेटूया उद्या सकाळी किंवा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र मंडळी, बाय बाय. उद्याचा डे स्पेशल आहे माझ्यासाठी. असं सपोर्ट करत चला आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.